तर इकडे नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर आलेला आहे। रामकुंड परिसरामधील अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून 8428 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। पवन, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे। खरं तर या आठवड्यातला हा पहिला पूर आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर या नदीपात्रातील अनेक जे मंदिरं आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। खरं तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे आणि आता गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास 4428 क्युसेस एवढा वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीमध्ये सुरू आहे आणि परिणामी आपल्याला नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नाशिकच्या गोदाकाठ परिसरातील ही दृश्य जी आहेत ती पूरसदृश्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पुराचं इंडिकेटर समजला जाणारा दुतोंड्या मारुती देखील आता तो त्याच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं आहे। अनेक लहान मोठी मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जो आहे तो नागरिकांना देण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीनं नागरिकांनी पूर पाहण्यासाठी नदीकाठ परिसरात गर्दी करू नये असं आवाहन देखील आता प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।